महापौर पदाची जवळपास आज सर्व 29 महानगरपालिकांची आरक्षणाची सोडत ही आज निघणार होती मंत्रालयामध्ये. आणि ती सोडत आता जाहीर झाली असं आपल्याकडून सर्वांकडून समजलेलं आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेकरता हे इतर मागास प्रवर्ग महिला याकरता हे आरक्षण आज जाहीर झालेले आहे. त्यामुळे आता या बाबतीमध्ये जसं आम्ही युती म्हणून लढलेलो होतो, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, तर आता एकत्रित बैठक होऊन याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल की महापौर कोणाचा होणार हे ठरवलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग महापौर कोणता होईल याच्यातनं हे देखील पुढे आता ठरणार आहे. त्यामुळे अद्याप कुठल्याही प्रकारे अजून चर्चा झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्री साहेब असतील किंवा सुदादा असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे नेते मंडळी असतील, या सर्वांची चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. युतीमध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे, तसं मग तुमचं पहिले पीएम राहील का? नाही, शेवटी समन्वय हा महत्त्वाचा आहे. कारण की आम्ही सुरुवातीपासूनच अगदी निवडणूक सुरुवातीला सुरू होण्याच्या अगोदरच हे समन्वय राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्याचं फलित देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि तशाच प्रकारचा समन्वय हा यामध्ये देखील राखला जाईल. आता प्रत्येकाला इच्छा असते की कुठेतरी आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे इच्छुक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील, या सर्वांमध्येच आता कुठेतरी इच्छा असतीच. आणि त्यामुळं त्या प्रकारे आता पुढचा निर्णय देखील घेण्याकरता आम्ही एकत्रित बैठक करून तो निर्णय घेतला जाईल.